हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 543. आजची तारीख आहे 29 ऑगस्ट 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9:30. या हां, तर मी का म्हणणार होतो बोल, कालचा चिखलदराचा टूर दॅट वॉज रिअली नाईस. ठीक होता जर मित्र वगैरे थोडे एक्सेप्ट केले आणि त्यांच्या बॅड पॉईंट्स वगैरे थोडा स्किप केला तर अदर दॅन गुड. बट तुला काय वाटते, हा टूरमध्ये तुला 1,000 रुपये दिले तर दॅट वॉज वर्दी? म्हणजे 1,000 रुपये लाईक तो टूर होता का? वेल, मी मित्रांसोबत प्राईस कम्पेअर करू शकत नाही. या कारण कधी कधी मला नाही का थोड्याशा पैशामध्ये नाही का मित्रांसोबत जो टाईम हुकअप करतो मी, दॅट वॉज रिअली ग्रेट. आणि कधी कधी नाही का मी खूप जास्त पैसा इन्व्हेस्ट करून सुद्धा मला नाही का काही चांगला पॉईंट भेटत नाही. या म्हणजे मी म्हणत आहे, जेव्हा मी लेवल 1वर होतो तेव्हा माझ्यापाशी काही जास्त पैसे नाही राहायचे. आता कोणा आमलेट खायला जायचं आहे म्हणलं तर काही नाही, खिशात 20 रुपये टाकायचे आणि चल. मग खिशात 20 रुपये टाकायचे, जिथं बरे बंडीवर राहायचं. मग जिथे बरे बंडीवर आलं तर मग तिथं म्हणजे मी, पिंटी, विशाल, वैभ्या, बाडी 5 जण तर कंटिन्यू राहायचं सोबत. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर श्रुतिका आणि सूर्य डोबळे ते पण येत होते. आणि मग आम्ही 7 जण भेटल्यानंतर मग एक चांगला मोमेंट क्रिएट करत होतो. जरी आम्ही थोडीशी आईस्क्रीम खाल्ली, जरी आम्ही थोडंसं आमलेट खाल्लं, तर याच्यामध्येच बहुत मजा येत होती. बट आता काय आहे की आता मी नाही का त्या दिवशी 1 मॅन टीमसोबत गेलो पूर्ण एम कॅफेमध्ये आणि सगळं 1,100-1,200 रुपयाचं बिल वगैरे काढतं. मला वाटलं का आपण सगळेजण टाईम स्पेंड करू, बट तेव्हा तेवढी मजा नाही आली. म्हणजे जेव्हा नाही का 20-40 रुपयामध्ये मला जेवढी मजा येत होती तेवढी मला 1,100-1,200 रुपयामध्ये काही मजा नाही आली. मग डिफरंट काहीच नाही. मित्र तेच आहे, त्यांच्यासोबत हँगआउट केलेला टाईम पण तोच आहे. वॉट्स द प्रॉब्लेम इज प्रत्येकाचा टाईम कसा वेगवेगळा सुरू आहे. आणि वेल, माझा क्वेश्चन होता की काल जे मी इथे गेलो चिखलदऱ्याला, तिथे 1,000 रुपये मी वेस्ट केले, 1,000 रुपये दिले मी, तर ते वेस्ट गेले का तुला काही ना काही त्याचा फायदा वगैरे झाला? म्हणजे काल जे टूर गेलं त्याचा काही ॲडव्हान्टेजेस वगैरे झाला का? या फर्स्ट थिंग फर्स्ट, जे लोक दारू पितात आणि बहुत जास्त दारू पितात आणि जे दारू पिल्यावर दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांपासून आपण थोडं दूर राहायला पाहिजे, जास्त क्लोज झाला नाही पाहिजे. या जस्ट लाईक अनुप कांबळे, त्याच्यापासून आपल्याला फक्त काम काढून घेणं आहे. काम असेल तर काम करायचं, नसेल तर बोकात. दारू याच्यासोबत कधीच शेअर नाही करायची, कारण हा 1 नंबरचा मड्डी बेवडा आहे. एक गोष्ट शिकली. दुसरी गोष्ट, आता जे 10वीच्या मित्रांमध्ये ज्याप्रमाणे मजा होती ती आता फेड झाली. येस, कारण जे सगळेजण मुलं मुली, कारण 10th क्लासचे सगळं मुले मुली जर आपण काउंट केले आणि त्यांनी जर कुठेतरी टूर वगैरे केला तेव्हा मजा येईल राव. बट आता गगन, आता हे ठीक आहे एवढे सर 5-6 जण, आणि त्याच्यानंतर मग लेडीजमध्ये कोण, अंकिता कोटमकर, प्राची देशमुख, आलीच ते एखादी प्रगती लवणे किंवा रसिका ढपुलकर, आणि बस. लेडीजमध्ये कोण झालं, इट्स काइंड ऑफ रिअली ऑकवर्ड. बहुत जास्त हे होऊन जाते. तर वेल, ह्या गोष्टी शिकलो ठीक आहे. बट 1,000 रुपये वेस्ट गेले का नाही? चिखलदरा मी ऑलरेडी बघितलं होतं आणि बिफोर हँड 2 टाइम्स बघितलं होतं. तर तरीही जे काय ॲज अ फोटोग्राफर म्हणून, जे फोटोग्राफरच्या थिंकिंग म्हणतो, कारण एखाद्या चांगल्या गोष्टीला जर आपण बार बार पाहिलं तरी ते बोर होत नाही ॲज अ फोटोग्राफर माइंड. त्याचप्रमाणे माझं पण डोकं त्याचप्रमाणे काम करून राहिलं होतं. सो या, तर मला वाटते 1,000 रुपये माझे काइंडली वेस्ट गेले. म्हणजे जर मी जेवण वगैरे सोडलं आणि ट्रॅव्हलिंग वगैरे खर्च केला तर मला वाटते हा टूर जास्तीत जास्त 500 रुपयात वगैरे व्हायला पाहिजे नव्हता. बट जाऊ दे, जे झालं ते झालं. नेक्स्ट आपण थोडंसं हे करून घेऊ. आपण आपल्या लाईफमध्ये काही ना काही मिस्टेक करतो, त्याच्यापासून आपल्याला शिकायला पाहिजे. बार बार तीच मिस्टेक डेव्हलप करणे इट्स रिअली रॉंग. आणि आता मी जस्ट हार्डली अर्ध्या घंटा अगोदर एक बहुत मोठी मिस्टेक केली. या वेल, माझं नेचर काय, जर पर्सन समोर असन
तर मी त्यासोबत बहुत चांगल्याने बोलू शकतो, बहुत चांगल्याने बोलू शकतो. म्हणजे घ्या, व्हॉट्सॲपवर मी बिलकुल बेकार बोलू शकतो, ऑफकोर्स बहुत ही रॉंग. आणि कॉलिंगवर मी कधी बोललोच नाही. ॲज आय एम सेईंग टू कॉल टू गर्ल, कोणा लेडीजसोबत, या तर लेडीजसोबत मी कधी मोबाईलवर खूप कमी बोलला, बहुतच कमी. लेडीजवर माझे मोबाईलवर कोणी होतच नाही. कोणा लेडीजला वगैरे फोन करायचा असेल तर श्रुती डोबळशिवाय अजून कोण आहेच, कोणीच ना, नेवर. आता काय आहे की मी काल म्हणजे वर्धेला होतो. काल म्हणजे आज आज आता मी गोधनीला आलो आहे, आत्याकडे आलो आहे. तर काय आहे की सोनूने मला दिवसभर सांगितलं नाही. तिचे ते स्कॉलरशिपसाठी इन्कम सर्टिफिकेट, ओरिजिनल इन्कम सर्टिफिकेट मी दोन्ही माझ्यापाशी ठेवलं होतं, कारण मला ॲडमिशनसाठी. तर आता तिला गरज आहे आणि मी आजच नागपूरमध्ये आलो आहे आणि तिने मला आता फोन केला, मला ते डॉक्युमेंट पाहिजे म्हणून. तर आता तरी डॉक्युमेंटसाठी मग आता डॉक्युमेंटचं वर्धेला पाठवायचं आहे. तर श्रुती डोबळे ती रोज अपडाऊन करते नागपूरवरून, नागपूर टू वर्धा, तर तिच्यासोबत पाठवावं लागेल. तर मी त्याला या सगळ्या गोष्टी सांगितल्या की ठीक आहे, ओके म्हणे, पाठवून देईन माझ्यासोबत. बट मेन क्रुशल फॅक्ट तर भेटलंच नाही. आपण आता लास्ट टाइम जो टूर केला होता सिंबोरा डॅम, त्याच्यानंतर मग मी तिला ॲडवाईस दिली चांगली का आर्टिफॅक्ट एपिसोड तू पण रेकॉर्ड करत जा, दॅट वॉज रिली गुड, दॅट वॉज रिली नाईस. तर थोडं तिच्यासोबत बोलायचं होतं ना राव, थोडंसं बोललं असंच काय झालं असतं. या दॅट वॉज द रिली पॉईंट. म्हणजे थोडंसं लेडीजसोबत बोलला असता, तिच्यासोबत थोडं मन हलकं केलं असतं, दॅट वॉज ग्रेट. बट का करू राव, डोक्यामध्ये ना का जेव्हा मी फोन सुरू ठेवतो ना, कामा व्यतिरिक्त दुसरं काही बोलूच शकत नाही, काहीच नाही. म्हणजे असं, आणि लेडीजसोबत नाही, मी जेंट्स मित्रांसोबतही असंच. काम असं, हा भाऊ आज इकडं जायचं आहे, किती वाजता भेटू, ओके ठीक आहे, भेटून जाईन, येऊन जाईन डेफिनेटली, काही प्रॉब्लेम नाही. कोणा सिनियरसोबत बोलायचं, ओके सर, येस सर, डेफिनेटली सर, आ जाऊंगा सर. आणि कोणा आत्याचा वगैरे फोन आला, हो आत्या येऊन जाईन, आज संध्याकाळी मी वगैरे येऊन जाईन. वडिलांचा वगैरे फोन आला, हो ठीक आहे, डॉक्युमेंट वगैरे पाठवायचे आहे, पाठवतो मी. म्हणजे हो नाही, ओके ठीक आहे, या ठिकाणी भेटतो, ठीक आहे, समजून जा, असंच बोलतो. म्हणजे ॲज अ कामाव्यतिरिक्त, बिनकामाव्यतिरिक्त मी कोणाला फोन करतोय, सुबोधला पण नाही करत राव. आता एवढा मोठा मॅटर झाला, मी पिंटीला सांगितलं का माझं रविवारी ड्युटी आहे, तर मी येऊ शकत नाही, प्लॅन कॅन्सल. ठीक आहे, ओके. बट काल जेव्हा इथे चिखलदऱ्याला जायच्या वेळेस, म्हणजे ते मीटिंगसाठी राहुल भेटला. अभि मग तो म्हणे तू इथं कसा, तू तर म्हणे तू इथं ड्युटी आहे म्हणे, तू तर खोटा बोलला आमच्यासोबत, नाही लॉट्स ऑफ स्टाफ वगैरे. आणि मग मग त्यांना माहीत पडलं का हा बंदा इथे चिखलदऱ्यासाठी आला आहे याच्या दुसऱ्या मित्रांसोबत. तर मी अजूनपर्यंत त्याला फोन नाही केला, कन्वे नाही केला, आणि त्याला थोडं सॉरी पण नाही म्हणलं, लॉट्स ऑफ थिंग. बट म्हणतो ना मित्र असं आहे का, बट सांगून देतो तसं आपला बंपर वगैरे आहेच. या शुक्रवारी तर माझा बर्थडे आहे, बट संडेला पॉसिबल झालं तर मी बोलवीन त्यांना. बट या हां, तर आज काय झालं, आज काही नाही, मी बहुत थकून होतो कालच्या चिखलदरा टूरसाठी. तर मी आज 8 वाजता उठलो मस्त, तरी झोप नाही गेली, कारण रात्री 2 वाजता आलो आणि त्याच्यानंतर झोपलो 2:30 वाजता. तर 2:30 ते 8, म्हणजे एक्झॅक्ट 3च वाजता समजून घे ना. त्या 3 ते 8, 3 ते 5, 5 ते 8, करीब 5 घंटे झोपलो मी. तरी बहुत जास्त एक्झॉस्टेड फील करून राहिलो आहे, कारण मग दिवसभर मला काही काम नव्हतं, तर मी कम्प्युटर वायफाय वगैरे छेडून राहिलो होतो दिवसभर. बट माझ्या ताईसोबत किराणा आणायला गेलो आणि देन मग तयारी केली 4-4:30 वाजता, आणि इकडे आता मी आत्याकडे आहो. आणि आता काही नाही, आता वडिलांचा फोन आला या डॉक्युमेंटसाठीच. तर मी हिला फोन केला, डोबळेला, आणि सोबत कामाव्यतिरिक्त दुसरं काही बोललो नाही. तर एक प्रकारे मिस्टेक केली असं वाटलं मला. तर थोडंसं बोलायला पाहिजे नव्हतं, कारण हाच एक मोमेंट होता. आणि सो
So this is the My Artifact episode number 543. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.